नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अपूर्व गुजराती सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 10 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि स्पेशली स्वतः बिल्डर डेव्हलपर असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की सामान्यांचं, मध्यमवर्गीयांचं जे घराचं स्वप्न असतं, बैठ्या घराचं असतं, रो हाऊसच्या माध्यमातून असेल, रेसिडेन्शियल प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल, तर तेही ते पूर्ण करतायत. तर त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे, त्यांचा अनुभव कसा आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी अपूर्व गुजराती. तर आपण गप्पांना थोडी सुरुवात अशी करूया. थोडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आधी मला विचारायची आहे. ती म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्राकडे वळावं? आता माझं शिक्षण येवल्याला स्वामी मुक्तानंद विद्यालय इथे झालं. 11वी 10वी 11वी 12वी सगळं तिथे झालं. त्याच्यानंतर डिप्लोमा संजीवनी पॉलिटेक्निक कोपरगाव इथे केला. या बिझनेसमध्ये उतरण्यासाठी माझे रोल मॉडेल म्हणजे माझे वडील. कॉमर्स बॅकग्राऊंड असून त्यांनी येवल्यात रो हाऊस फ्लॅट सिस्टीम ह्याची पहिली कन्सेप्ट आणली. आणि माझ्या वडिलांचं विजन असं होतं की सामान्य माणसाचं घर झालं पाहिजे, त्याच्यामुळे रो हाऊस ही कन्सेप्ट आमच्याकडे मोठ्या प्रमाणात चालली. माझे रोल मॉडेल आणि ते नॉन टेक्निकल असून त्यांनी डेव्हलपमेंट केली बिझनेसची. मग आपण टेक्निकल पर्सन जेव्हा त्याच्यात येऊ तर तिची अजून डेव्हलपमेंट करू शकतो, अजून त्याच्यात नाविन्यता आणू शकतो. म्हणून मी या बिझनेसमध्ये पडलो. मग एक असं लायटर नोटर प्रश्न विचारते की वडील जेव्हा या क्षेत्रात असतात, एवढं मोठं नाव येवल्यात त्यांचं असतं आणि आपण जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात करतो तेव्हा थोडं पहिल्यांदा भीती दडपण वाटतं का, की जेवढं वडिलांनी नाव केले तेवढंच आपल्यावर एक जबाबदारी आहे करण्याची, का त्यांची मदत सुरुवातीच्या काळात कशी झाली? नाही, त्यांची मदत झालीच, पण परफॉर्मन्स प्रेशर जर माझ्या वडिलांनी आज सेटअप केलाय ते पुढे कंटिन्युएशनसाठी जे परफॉर्मन्स प्रेशर असतं, त्यांच्या येणाऱ्या त्यांनी फेस केलेल्या प्रॉब्लेम्स अडचणी वेगळ्या होत्या, नेक्स्ट जनरेशनच्या अडचणी वेगळ्या होत्या. अगदी बरोबर. ते परफॉर्मन्स प्रेशर सुद्धा होतं, पण एक मला माहिती होतं का बॅकअप आहे आपल्याकडे आणि आपल्यात तेवढंच केलंय का आपण हे पुढे जाऊन घेऊ शकतो. तुम्ही म्हटलात नेक्स्ट जनरेशनच्या अडचणी आता वेगळ्या आहेत, तर त्याच विषयावर मला यायचंय. ते म्हणजे जेव्हा कामाला इंडिव्हिज्युअली सुरुवात केली, स्वतः वैयक्तिकरित्या जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर तो प्रोजेक्ट कुठला होता? तो कसा पूर्ण झाला? तेव्हा काही अडचणी आल्या का? तर कसा होता सगळा तो प्रवास? आता इंडिव्हिज्युअली मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस वडील आजारी पडले, म्हणून मी बिझनेसमध्ये फुल फ्लेशने उतरलो. पहिले दुसरा बिझनेस पण मी करत होतो, याच्यात मी उतरलो. पहिला प्रोजेक्ट जो मी केला म्हणजे असा इंडिव्हिज्युअली स्वतः वडिलांकडनं घेऊन, तर त्याच्यात मला पहिल्या वेळेस अडचण आली का लेबर सपोर्ट नाही. जे आधीचे लोक होते, लेबर्स होते, त्यांचा सपोर्ट आपल्याला त्या तुलनेत मिळाला नाही. स्लॅब भरायचा तर किती पावसाचा विषय, किती पाण्याचा विषय, हे असे बेसिक प्रॉब्लेम बरेच आले. आणि मोस्ट ऑफ द बिल्डिंग बांधली आपण, पण सेल करायला आपल्याकडे एक्सपिरियन्स कमी पडतोय हे लक्षात आलं. मग तिथे वडील कसे आपल्यापेक्षा सुपिरियर आहे ते कळालं. बरोबर. म्हणजे तुम्ही घर बांधताय पण ते सेल करणं हा सुद्धा मोठा टास्क आहे. अगदी अगदी. मग आता त्यातल्या एकेका टप्प्याकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा तुम्ही म्हणला की लेबर मॅनेजमेंट. त्याच्यावरचाच हा पहिला प्रश्न आहे. ते म्हणजे जेव्हा आपण साईटवर जातो आणि लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री, त्यामुळे याच्यात ऑफकोर्स लेबरचं प्रमाण खूप आहे आणि त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पण बरंच जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं, कारण त्यांच्याकडनं चुका सुद्धा होऊ शकतात. तर तुम्ही कशी परिस्थिती हाताळली मग साईटवर? आता तुम्ही जसं म्हटलं ना, अनस्किल्ड लेबरचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, पण आपल्याकडे लेबर शॉर्टेज हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे त्यांना स्टील ड्रॉइंग आपण सांगतो वेगळं आहे, ते करतात वेगळं. भिंती बांधतोय आपण, वॉलमध्ये आपण विंडो पोझिशन सांगतोय, ते त्यांच्या अनस्किल्ड लेबर त्यांच्या हिशोबाने वेगळी करतात. सगळ्यांना ऍडजस्ट करून पुढे जावं लागतं. शेवटी अनस्किल्ड लेबर हा इश्यू मी म्हणेल का प्रत्येक इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपरच्या ह्याच्यात येतोच. का लेबर शॉर्टेज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे स्किल्ड लेबरचं. आणि असं नाही का स्किल लेबर नाहीये, पण त्यांची वर्किंग मेंटॅलिटी तशी नाही, असं वैयक्तिक माझं मत आहे. बरोबर. दुसरा, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता, तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य नेहमी ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आता एवढ्याच बजेटमध्ये हे बसवून द्या. किंवा आता तर एक अर्थात बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगलं दर्जेदार घर द्यावं लोकांना. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? तर दर्जा आणि बजेट म्हणजे तुम्ही असं म्हणाल तर माझ्या कस्टमर सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे, का त्याच्या आयुष्यात एकच घर होणार आहे, त्याच्यानंतर त्याचा मुलगा घेईल. पण दर्जात मी माझ्या वडिलांची शिकवण आहे का दर्जात कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आम्ही कॉस्टिंग करतानाच अशी करतो का जेणेकरून दर्जा पण राखला गेलाच पाहिजे, आपले जे आपले ठरलेत त्या पद्धतीने दर्जाही राखला गेला पाहिजे
आणि कस्टमर सॅटिस्फाय पण झाले पाहिजे. मग टेक्नॉलॉजी वापरताना आपण कॉस्ट कटिंग, बल्क पर्चेसिंग किंवा त्याच्यात आपण ती कॉस्ट कटिंग करून आपण त्याच्यात मॅनेज करतो. पुढचा प्रश्न थोडा या क्षेत्रापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही आता येवल्यासारख्या ठिकाणी काम करताय, पण नाशिक जिल्ह्यातलेच मूळचे असल्यामुळं नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? एक तर नाशिकसाठी स्पेसिफिकली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आता सिंहस्थ येतोय, त्याच्याकडनं बरेच फंड्स येणार आहेत, तर त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि तसा विचार केला तर इंडस्ट्रीज भरपूर आहे नाशिकमध्ये. सातपूर, सिडको, अंबडमध्ये मेकॅनिकल इंडस्ट्रीज भरपूर आहेत. बट आता IT पार्क ही काळाची गरज आहे. आणि नाशिक ही जी टायर 2 सिटी आहे नाशिक, जसं मुंबई, पुणे आहे टायर 1 सिटीज आहे, ही टायर 2 सिटी नाशिक आहे. तिथं आता IT पार्क झालं पाहिजे, जेणेकरून नवीन क्राऊड जनरेट होईल, नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, आणि तुम्ही ॲज अ म्हणाल तर बिल्डर म्हणून आम्हाला या क्षेत्राला नवीन कस्टमर जनरेट होतील. बरोबर आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चर आणि IT ही जर 2 महत्वाची आपण क्षेत्र या संदर्भात मानली, तर मग आता प्रशासनानं काय पावले उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, या दोन्हीला गती देण्यासाठी? आता इन्फ्रास्ट्रक्चर तर सिंहस्थाच्या हिशोबाने रस्ते किंवा ओव्हरब्रिजेस, अंडरपासेस होणार आहेत. पण IT साठी स्पेसिफिक SEZ वगैरे त्यांनी किंवा स्पेशल झोन आखला पाहिजे, आणि त्याच्यातून एक इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. जसं आपण आता आम्ही आजच रिसेंटली एक इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं, काळगावला वगैरे इथं ते ITचं पार्क चालू आहे त्यांचं. बट ते जेवढे एक्सटेन्सिव्हली कराल तेवढं सिटी जास्त डेव्हलप होईल, एक्सटर्नल बाहेरचा क्राऊड येईल, तर त्याच्यामुळे एक नवीन इकॉनॉमी जनरेट होईल, जी आज जनरेटेड आहे नो डाऊट. पण ही मध्यमवर्गीयांची इकॉनॉमी आहे. ही जी नवीन इकॉनॉमी जनरेट होईल ती थोडीशी अप्पर मिडल क्लासची इकॉनॉमी जनरेट होणार आहे. अगदीच. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो करताना तुम्हाला आनंद समाधान जास्त मिळालं, कायम आठवणीत राहील असा एखादा प्रोजेक्ट? तसं सर, मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आनंदी असतो, की माझ्या एखाद्या सामान्य माणसाला जेव्हा घर मिळतं, त्याच्या बजेटमध्ये, त्याच्या टायमिंगमध्ये, त्याचं जे समाधान पाहतो, त्याच्यात आपलं मन आनंदी होतं. आता माझ्यासाठी जो प्रोजेक्ट आहे तो माझा अपकमिंग प्रोजेक्ट आहे. मी फ्लॅट सिस्टीम कमर्शियल कॉम्प्लेक्सचा काढलाय, तो आता रनिंग स्टेजवर आहे, पण तो माझा खास प्रोजेक्ट आहे. बरं. आणि दुसरं येवल्यासारख्या ठिकाणी आपण काम करतोय, बऱ्याचदा तिथं अडचणींना सुद्धा बऱ्याच सामना करावा लागतो, ज्या शहरी भागात कदाचित येत नसेल. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का, की कुठल्या तरी एक अडचण आली, आव्हान आलं साईटवर, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, कसं सोल्युशन काढलं? म्हणजे कदाचित हे बघा अशी असते अडचण, लेबरची अडचण मगाशी आपण डिस्कस केली, कधी नैसर्गिक आपत्ती असेल, कधी पायाखंडांना BC सॉइल आल्यामुळं काही अडचण असेल, तंत्रज्ञानातली काहीतरी अडचण असेल, अशी छोटी मोठी अडचण. आता एका प्रोजेक्टमध्ये आम्हाला कमर्शियल प्रोजेक्ट होतं, आम्हाला एक्सपेक्ट होतं की 6 फूट खाली, साधारण 5 ते 6 फुटावर जनरली आमच्याकडे पाया लागतो. पण जेव्हा आम्ही फुटिंग घ्यायला गेलो, तर नियर आउट आम्हाला 7 ते 8 फूट जावं लागलं. 7 ते 8 फूट केलं आम्ही, आणि रात्री घरी निघून गेलो. सेकंड डे जेव्हा आम्ही पाहतोय, तो पूर्णच्या पूर्ण 7 फुटाचा खड्डा पाण्याने भरलेला होता. का तिथे एवढं पर्क्युलेशन, जवळ नाला होता, त्याचं पर्क्युलेशन एवढं झालं की ते काढता काढता आम्हाला 2 दिवस लागले. का एक म्हणजे 24 फुटिंगला जवळजवळ आम्हाला 7 ते 8 दिवस गेले. का हे पाणी काढायचं मग भरायचं, पुढच्या याला पुढचं पाणी काढायचं मग भरायचं. ते एक चॅलेंज बऱ्यापैकी जे मला 10 ते 12 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये पहिल्यांदा आला. पण ते असे प्रसंग येतात, आणि त्याच्यावरूनच आपण पुढे कळतं आपल्याला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग स्टील घेता? आता तसा बिल्डिंगचा आत्मा किंवा मन म्हणतो हा स्टील आहे. स्टील हे डक्टाईल पाहिजे, व्यवस्थित डक्टिलिटी त्याची पाहिजे. शिवाय आम्ही आता पर्सनली कस्टमरला सांगताना सांगतो की आम्ही आयकॉनचे स्टील रेफर करतो. म्हणजे मी आयकॉनचं इंटरव्ह्यू म्हणून आयकॉनचं नाव नाही घेते, बट त्याचे आम्ही रिझल्ट मी पाहिलेत. मी भरपूर ठिकाणी आयकॉनचं स्टील वापरलं, मला रिझल्ट चांगले वाटले, सो मी रेकमेंड करतो. आणि म्हणजे स्पेसिफिकली खूप विचार करण्यासारखी गरज नाही. आयकॉन स्टील ज्यावेळेस तुम्ही वापरताय तर खूप विचार करण्यासारखी गरज नाही. तुम्ही एक भरोसा ठेवू शकता का नाही आपण हे वापरू शकतो. आत्मा आपण कॉन्क्रीटचा व्यवस्थित वापरलेला आहे. बरोबर. अगदी तुम्ही आयकॉनचं तर माहिती सांगितलीच, पण मग आयकॉनच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांचे जे सर्व्हिस असेल, डिलिव्हरी, कॉस्ट, या फॅक्टर बद्दल काय सांगाल? आता सर्व्हिस एकदम आहे. डिलिव्हरी आणि कॉस्टिंगचं कसं आहे की आता जे तिथले डीलर आहेत ते माझे खास परिचय आहेत. पण कधीच असं आपण ऑर्डर दिली आणि त्यांनी म्हटलं का नाही 2 दिवस लागेल, 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, असं नाही. तुम्हाला विदिन 2 to 5 hours डिलिव्हरी ही कायम मिळालेली, एखाद सर्कमस्टन्सेस, लोकल इन्फ्लुएन्स किंवा लोकल प्रॉब्लेममुळे असेल. पण अदरवाईज सर्व्हिस आणि मला तरी आयकॉन वापरताना आजपर्यंत कुठे प्रॉब्लेम आलेला नाही. बरोबर. एका चांगल्या दर्जेदार बांधकामासाठी तुम्हाला काय वाटतं, काय काय काळजी घेतली गेली पाहिजे? बेसिकली तुम्ही
बांधकाम करताना एक तर स्टील डिझाईन प्रॉपर पाहिजे, जेणेकरून आज तुम्ही एका जनरेशननी घर घेताय त्याच्यात त्या माणसाची सेकंड जनरेशन पण राहणार आहे. तर तुमचा पाया मजबूत पाहिजे, कॉन्क्रीट मजबूत पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या दर्जासाठी का तुम्ही बांधकाम सेंटरिंग प्लास्टर जे करणार त्याला प्रॉपर क्युरिंग झालं पाहिजे. कारण जितकं तुम्ही क्युरिंग कराल तेवढे त्या बांधकामाची त्या वास्तूची ही लाईफ वाढते. बरोबर बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत ज्यांना तुमच्यासारखंच बिल्डर डेव्हलपर म्हणून पण करिअर करायचे आणि कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून पण करायचंय, तर त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हे जे क्षेत्र आहे खूप व्हास्ट आहे, खूप वर्सटाईल आहे. तुम्ही जितकं याच्यात नवीन टेक्नॉलॉजी शिकाल तेवढं पुढे जाल. पण तुम्हाला पेशन्स या क्षेत्रातली सगळ्यात मोठी स्किल आहे कधी तुमच्याकडे पाहिजे, की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असते का नाही यार हे काम 15 दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे, पण लेबर त्या प्रमाणात काम करत नाही तर आपली चिडचिड होते, आपला राग होतो. पण ते लेबरला त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. त्यामुळे या धंद्यात पेशन्स, बिल्डर डेव्हलपर मध्ये जाल तर तुम्ही एक सम अमाऊंट इन्व्हेस्ट केली असते, ती कधी कधी लवकर पण एक्झिट होते किंवा कधी कधी उशिरा पण होते. तेवढं कामली तुम्ही तेवढे हँडल करता आले पाहिजे. तर हे क्षेत्र खूप सुंदर आहे, खूप वास्ट आहे. तुम्ही याच्यात जेवढं डेडिकेटेडली काम कराल तेवढं तुम्ही त्याच्यात पुढे जाल. तर हे होते इंजिनियर अपूर्व गुजराती सर आणि त्यांनी फार महत्वाचा सल्ला दिला म्हणजे पेशन्स. म्हणजे मला नेहमी त्याचं एक उदाहरण द्यावं असं वाटतं. म्हणजे कुठली इमारत वास्तू बांधताना ती काय रातोरात उभी राहत नाही, त्याला काहीतरी 6-8 महिने, वर्ष, 2 वर्षाचा जो टाइम स्पॅन आहे तो लागेलच. त्याप्रमाणे तुमच्या करिअरला सुद्धा काही तो वेळ लागेल की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्याल, त्याच्यामध्ये गोष्टी शिकाल, मग स्वतः इम्प्लिमेंट कराल आणि मग तुमचं करिअर पुढे होईल. त्यामुळे हा जर पेशन्स असेल तर या क्षेत्रात नक्की या, तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे. आणि त्याचप्रमाणे जे तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं की सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचं आणि अशा ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येकाचं घर झालं पाहिजे, त्याच वाटेवर तुम्ही सुद्धा चाललाय. त्याबद्दल आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आयकॉन स्टीलनी बोलवल्याबद्दल त्यांचेही आभार. शेवटी तुम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला का जेणेकरून आम्ही आमचे मत मांडू शकतो. येस, आयकॉन स्टीलचे आभार, आपलेही आभार. थँक्यू व्हेरी मच.